नमस्कार. UGC नेट इंग्रजी साहित्याच्या परीक्षेसाठी एक अचूक आणि यशस्वी रणनीती शोधत असाल तर आज आपण त्यावरच बोलणार आहोत. असिस्टंट प्रोफेसर असो किंवा JRF, दोन्ही ध्येय गाठण्यासाठी एक स्मार्ट प्लॅन कसा तयार करायचा तेच पाहूया. तर सगळ्यात आधी आपण या परीक्षेच्या सर्वात मोठ्या आव्हानाबद्दल बोलूया, आणि ते म्हणजे तिचा प्रचंड मोठा सिलेबस. म्हणजे बघा ना, ड्रामा, पोएट्रीपासून ते अगदी लिटररी थिअरी आणि रिसर्च मेथड्सपर्यंत सगळं काही कव्हर करायचंय. हे खरंच एक मोठं आव्हान आहे, नाही का? आणि हे बघा, तब्बल 10 वेगवेगळे युनिट्स आहेत. हे पाहून कोणालाही थोडं दडपण येईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी किती पुस्तकं वाचली यापेक्षा ती कशी वाचली, अभ्यास कसा केला हे खूप महत्त्वाचं आहे. खरी जी किल्ली आहे ना, ती योग्य स्ट्रॅटेजीमध्ये दडलेली आहे. ओके, तर मग प्रश्न येतो की या सगळ्या गोंधळाला एका व्यवस्थित प्लॅनमध्ये कसं बसवायचं. चला तर मग एका अशा 6 महिन्यांच्या रोडमॅपवर नजर टाकूया, जो या प्रचंड मोठ्या अभ्यासक्रमाला अगदी सोप्या, मॅनेजेबल टप्प्यांमध्ये विभागून देतो. तर हा 6 महिन्याचा प्रवास सुरू होतो तो ब्रिटिश लिटरेचरच्या पायाभरणीपासून. म्हणजे सुरुवातीचे 2 महिने यात जातील. त्यानंतर पुढचे 2 महिने आपण जातो मॉडर्न, पोस्ट मॉडर्न, अमेरिकन आणि वर्ल्ड लिटरेचरकडे. आणि मग शेवटच्या 2 महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं काम, लिटररी थिअरी, लँग्वेज आणि रिसर्च यांसारख्या हाय वेटेज युनिट्सवर कमांड मिळवणं आणि सोबतच भरपूर रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देणं. आता हा 6 महिन्यांचा प्लॅन तर मस्त आहे, पण रोजच्या धावपळीत, विशेषतः जे लोक नोकरी करत आहेत, त्यांनी हा अभ्यास कसा मॅनेज करायचा हा मोठा प्रश्न आहे. तर चला आता आपण एक प्रॅक्टिकल डेली स्टडी ब्लूप्रिंट बघूया, जो वर्किंग कॅन्डिडेट्सना लक्षात घेऊन बनवला आहे. रोज फक्त 3.5 तास. ऐकायला कमी वाटतं, पण योग्य विभागणी केली तर हे शक्य आहे. बघा, या टेबलनुसार आपण रोज 1.5 तास मुख्य साहित्यासाठी देऊ शकतो, 1 तास थेअरी किंवा क्रिटिसिझमसाठी आणि अर्धा तास PYQS म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि रिव्हिजनसाठी. एकदम बॅलन्स्ड अप्रोच आहे. आणि हेच डिव्हिजन या चार्टमध्ये किती छान दिसतंय बघा. जवळपास 43% वेळ, म्हणजे जवळजवळ अर्धा वेळ आपण कोर लिटरेचरला देतोय. उरलेला वेळ थिअरी, PYQs आणि रिव्हिजनमध्ये अगदी स्ट्रॅटेजिकली विभागला आहे. म्हणजे बघा, प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर कसा करता येईल याचा हा प्लॅन आहे. बरं, प्लॅन तर तयार झाला, पण कोणत्याही लढाईसाठी जशी शस्त्र लागतात, तसंच या परीक्षेसाठी लागतात योग्य पुस्तकं आणि रिसोर्सेस. चला तर मग आता आपल्या यशाची साधनं कोणती आहेत ते पाहूया. इतिहासासाठी एडवर्ड अल्बर्ट किंवा डेव्हिड डेचेस, थिअरीसाठी MH ॲब्राम्स किंवा पीटर बॅरी, ही सगळी स्टँडर्ड पुस्तकं आहेत. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आपलं जे ब्रह्मास्त्र आहे ना, ते म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, म्हणजेच PYQs. कारण परीक्षेचा पॅटर्न काय आहे, प्रश्न कसे विचारले जातात, हे सगळं फक्त आणि फक्त PYQs मधूनच कळतं. आता आपण तयारीच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे फक्त अभ्यास नाही तर स्मार्ट अभ्यास महत्त्वाचा ठरतो. जे टॉप रँकर्स असतात ते असं वेगळं काय करतात? चला, त्यांचीच काही सिक्रेट स्ट्रॅटेजीज जाणून घेऊया. तर ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करूया. PYQs म्हणजे फक्त प्रॅक्टिस पेपर्स नाहीत. नाही, ते या परीक्षेच्या तयारीचा अक्षरशः कणा आहेत, बॅकबोन आहेत. संपूर्ण तयारी याच्या भोवतीच फिरायला हवी. आणि PYQs सोबतच आणखी काही गोष्टी आहेत, जसे की क्रोनॉलॉजी आणि टाईमलाईनवर पकड मिळवणं, कोणता लेखक कधी होऊन गेला, कोणती घटना कधी घडली, हे सगळं तोंडपाठ हवं. मग वन लाइनर्स आणि मॅच द फॉलोइंग सारख्या प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस करायची. विचारवंत आणि त्यांच्या संकल्पना यांचे माइंड मॅप्स बनवायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हिजन. एकदा नाही, दोनदा नाही, तर कमीत कमी 3 राऊंड रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. आपल्या चुकांमधून शिकण्यासाठी एक मिस्टेक्स डायरीसुद्धा बनवता येईल. आणि हो, ज्यांना फक्त असिस्टंट प्रोफेसर नाही तर JRF मिळवायचं आहे, त्यांच्यासाठी तयारीचा स्तर थोडा आणखी वरचा लागतो. इथे फक्त फॅक्ट्स माहिती असून चालत नाही, तर लिटरेचर आणि थिअरी यांना एकमेकांशी कसं जोडायचं, त्यांचं इंटरलिंकिंग कसं करायचं हे समजून घ्यावं लागतं. एक्झाममध्ये एलिमिनेशन टेक्निकवर मास्टरी मिळवावी लागते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, UGC नेट इंग्लिश लिटरेचरची परीक्षा म्हणजे सगळं काही वाचण्याची स्पर्धा नाही, तर योग्य गोष्टी पुन्हा पुन्हा वाचण्याची, त्यांची उजळणी करण्याची परीक्षा आहे. ही 100 मीटरची स्प्रिंट नाही, ही एक मॅरेथॉन आहे. आणि या मॅरेथॉनमध्ये सातत्यच विजय मिळवून देतं.